नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की आता तात्याने माणसं पाठवलेली असतात आणि मंजूच्या घरी असलेली तात्याची बायको म्हणजेच पूर्वाची आई हिला किडनॅप केलेलं असतं. आता तिला हाताला बांधून तिचे तोंड वगैरे डोळे बंद करून तिला आणण्यात आलेलं असतं. तेव्हा पूर्वाला तात्या म्हणत असतो, कधी येणार आहेत, कधी येणार तुझी माणसं. तेव्हा पूर्वा म्हणते ते काय आलेच. आणि त्या माणसाने चोखपणे काम पार पाडलेलं असतं. त्यांनी पूर्वाच्या आईला घेऊन आलेले असतात. तेव्हा आता पूर्वाच्या आईला बघून तात्या म्हणतो, किती किती दिवस दूर पळशील माझ्यापासून, शेवटी आलीच ना माझ्याकडे बघ. आता पूर्वाला देखील कळालेलं असतं. आता आपल्याला एक खूप मोठा उलगडा होतोय, तो म्हणजे पूर्वा आणि तात्या यांचं नातं काय. तर पूर्वा ही तात्याची मुलगी आहे आणि पूर्वाची आई ही तात्याची बायको, म्हणजे ही सगळी पूर्ण फॅमिली, आर्यन, पूर्वा आणि तात्यासाहेबांनी त्यांची बायको, असं सगळं आहे. आता सत्याच्या डोक्यात असतं की तात्यासाहेबांच्या बायकोचा आपण उपयोग करूयात, म्हणजेच त्यांना कोर्टात सादर करूयात, जेणेकरून मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल आणि तात्यासाहेब दोषी आहेत हे सिद्ध होईल. पण त्याआधीच तात्यासाहेबांनी पूर्वाच्या आईला किडनॅप केलेलं असतं. आता ह्या सगळ्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की पूर्वाच्या आईला भीती वाटू लागते, पण तात्यासाहेब मात्र तिला म्हणत असतात, आता तुला मी कुठंही सोडणार नाही, किती दिवस माझ्यापासून लांब पळालीस, आता बघ तुला मी त्या सत्यापासून कसा दूर करतो ते. त्या सत्याला खूप वाटत होतं ना की तो मला अडकवेल, पण आता बघ त्याला मी कसा अडकवतो ते. आता इकडे सत्याला लगेचच मंजूच्या घरून फोन येतो की सत्या भाऊजी तुम्ही लवकर इकडे या, बघा काय झालं. बघतो तर काय, सत्याला सगळा प्रकार समजतो. आता सत्याला समजतं की हे सगळं कोणी केलं असणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं, सत्याला समजणार आहे का की नक्की पूर्वा आणि तात्यासाहेब ह्या दोघांमध्ये काय नातं आहे. पूर्वा तात्यासाहेबांना एवढं पाठीशी का घालते, त्याचबरोबर आर्यनसाठी देखील तिचा जीव एवढा का हळवळतो. आता इकडं जर का सत्याला हे सत्य समजलं, पूर्वा तात्यासाहेब ह्यांचं नातं काय आहे, त्यांचं नातं हे बाप लेकीचं आहे, तर मात्र खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. हे सगळं सत्य समजल्यानंतर सत्यजित, मंजू हे सगळेच आता पूर्वाला आणि तात्यासाहेबांना, त्याचबरोबर आर्यनला देखील कसा धडा शिकवणार आणि हे सगळं कसं पूर्ण होणार. त्याचबरोबर इकडं बघायला मिळतं की आता पूर्वाच्या आईला एका अडगळीच्या खोलीत डांबून ठेवण्यात आलेलं असतं. तिला खूप त्रास देत असतात, ते म्हणजे तात्यासाहेब आणि पूर्वा. त्या दोघांनाही तिच्याबद्दल काहीही मायादया वाटत नाही आहे, पण बिचारीला मात्र त्रास होत असतो. तिला वाईट वाटत असतं की काय चाललंय हे, माझी मुलगी आणि माझाच नवरा मला असा त्रास देत आहेत. तर इकडे आता सत्या त्याच्या जीवाचं रान करतोय. काही झालं तरी त्याला पूर्वाच्या आईला शोधून काढायचं आणि त्यासाठी सत्या वाटेल ते करायला तयार आहे. तुम्हाला काय वाटतं, सत्या पूर्वाच्या आईपर्यंत पोहोचू शकेल का आणि त्याला ह्या तिघांच्या नात्याचं जे काही गूढ आहे ते समजेल का. नक्की मालिकेत पुढं काय होतं हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.